कोकण मित्रांनो सुंदर आहे, खरं स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे. कुठे पण जातो आपण पर्यटक म्हणून, पण ते तिथं जाऊन घाण करणं योग्य नाही. तर बघू शकता एवढा सुंदर व्ह्यू आहे, पण किती कचरा पडला आहे आजूबाजूला रस्त्याच्या. सगळे गाडी लावून इथं थांबतात, इथंच सगळं खाऊन, इथंच पाणी बॉटल हे ते सगळा प्लास्टिकचा कचरा इथंच. हे नाही झालं पाहिजे. चला काका. सो गाइस, टुडे इज आवर सेकंड डे. आपण आता चाललो आहे, आपण आता इथून जाणार आहे दिवे आगारला. श्रीवर्धन टू दिवे आगार हा कोस्टल राईड आपल्याला करायचा होता आणि आता आपण तिकडे चाललो आहे. श्रीवर्धन इथून साधारण 17-18 किलोमीटर आहे. तिथून एक 16 किलोमीटरचा कोस्टल रोड आहे दिवे आगारला. हायवे पण आहे, पण आपण कोस्टल रोड घेणार आहे. तर चला तर मग श्रीवर्धनमध्ये आलो आहे आता आपण. श्रीवर्धनमधून अजून 18 किलोमीटर आहे दिवे आगार. हा म्हणजे हा जो कोस्टल रूट आहे तो स्पेसिफिक घेण्यासाठी आपण श्रीवर्धनमध्ये आत आलो आहे. नाहीतर श्रीवर्धनला बायपास एक स्टेट हायवे जातो, तो पण त्या रूटने इझिली दिवे आगार पोचू शकता. पण कोस्टल राईड मजा आहे ती तुम्हाला हायवेवरती नाही मिळणार. हा असा एक बोर्ड दिसेल तुम्हाला इथं श्रीवर्धनपासून थोडं पुढं आल्यावर. श्रीवर्धन जिथं संपतं आहे इथं एक मोठा बोर्ड आहे, सुवर्ण गणेश दिवे आगार मार्ग. जो आता गंजला आहे पूर्ण, आणि त्याच्या खाली एक हॉटेलची ॲड आहे, त्याच्यावर पण लिहिलं आहे दिवे आगार इथून 18 किलोमीटर. सर चला. हा समोर आता दिसतो आपल्याला आरावी बीच. Aravi Beach, less crowded and one of the most beautiful beaches. किती सुंदर आहे. आणि संध्याकाळच्या टायमिंगला अजून लो टाईड जाणार होत्या,
आणि हे सगळे दगड ओपन असणार आहेत, आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. जसे आता दिसतात हे सगळे दगड. आता आरावे बीचचा आनंद घेऊन आता आपण परत एकदा राईड स्टार्ट करूया. आपल्याला दिव्यागरला जाऊन परत याच रूटने माघारी येणार आहे आपण, त्यामुळे संध्याकाळी वेळ आहे आपल्याकडं, थांबू शकतो आपण. पण पहिला दिव्यागरला जाऊन येऊया. अजून पुढे याच्यापेक्षा खूप एकापेक्षा एक स्पॉट दिसणार आहेत आपल्याला. आणि प्रत्येक ठिकाणी थांबत बसलं तर 2 दिवस तर पण कमी पडतील, कारण मनच भरणार नाही. तिथून एका जागेतून बाहेर येऊच वाटत नाही एकदा तिथं गेलं की. नजारा एवढा सुंदर आहे, फोटो एवढे छान येतात की जागा सोडूच वाटत नाही ती. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त स्पीड ब्रेकर कमी पाहिजेत. एकापेक्षा एक स्पॉट आहे तिथं, प्रत्येक ठिकाणी थांबावं असं वाटणार आहे. मोह आवरताच येणार नाही थांबण्याचा, एवढे सुंदर स्पॉट आहेत. त्यामुळं गप गाडीवर बसून दिव्यागर गाठूया. आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. दिव्यागर 7 किलोमीटर आहे अजून, म्हणजे एक 5-10 मिनिटाचा रोड आहे, 10 ते 15 मिनिटाचा. हे असे स्पीड ब्रेकर येत राहिले तर 15 मिनिटाचा रोड आहे. हे बघ, एकापेक्षा एक स्पॉट आहेत, कुठं पण बस तू, तुझं मनच भरणार नाही. एक से एक स्पॉट, यू विल नेवर बी टायर्ड. हे नजारे बघणारा म्हणजे असं मन भरणारच नाही, एवढे सुंदर नजारे आहेत. आणि आपण दिव्यागरमध्ये एंट्री केलेली आहे. मित्रा, मंदिर कुठं आहे रे? गणपती मंदिर? हां, सरळ जाऊन राईट. ठीक आहे, थँक्यू. दुसरा राईट सरळ जाऊन सांगितलं त्यानं आपल्याला. सुवर्ण गणेश मंदिराकडे इथं बोर्ड दिसतोय आपल्याला, दिव्यागार. मी खूप लहान असताना आलेलो इथं, आता मला आठवत पण नाही एवढं काय इथलं. सुवर्ण गणपती, पण तो सध्या आता चोरीला गेलेला गणपती. तिथं बहुतेक आता दुसरी मूर्ती आहे, आय थिंक सो, मला एवढं आता आठवे ना. सुवर्ण गणेश मंदिर. पार्किंग इकडं आहे, पार्किंगमध्ये लावूया गाडी.
हे पूर्वी आता सोन्याची मूर्ती होती, ती मूर्ती चोरीला गेली होती, त्यामुळे ती मूर्ती चोरीला गेल्यानंतर आता एक सोन्याचा मुखवटा तयार केलेला गणपतीचा. आणि आता फोटो अलाउड नाही, कुठल्याच मंदिरात नसतं. तर मित्रांनो, इथून जायचा मूड तर होत नाही आहे अजिबात. समोर बघू शकता तुम्ही, काय मस्त नजारा आहे. छान वारं सुटले, ऊन आहे पण उन्हाचा पण त्रास होत नाही, थंड वारं सुटले. पण आपल्याला सातारा गाठायचं आहे, अजून खूप वेळ लागणार आहे साताराला जायला. त्यामुळे अंधार पडायच्या आधी घाट सेक्शन पूर्ण क्रॉस केला पाहिजे. चला निघूया. तर भेटूया नवीन एका अशाच ॲडव्हेंचरमध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटत राहू अशा ॲडव्हेंचर्समध्ये. इतर राईड होती, एक राईड होती, अजून आपले बरेच ॲडव्हेंचर्स बाकी आहेत. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.